शेती म्हणजे व्यवसाय नाही, ती श्रद्धा आहे आणि या श्रद्धेची सुरुवात होते एका पूजेने. भात लावणे सुरू करण्यापूर्वी आम्ही शेतात जाऊन मातीची पूजा करतो. ही माती आपल्याला अन्न देते, त्यामुळे तिच्याप्रती कृतज्ञ व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य. एक मनोकामना व्यक्त करून या ऋतूच्या शुभ सुरुवातीला नमस्कार केला जातो. यानंतर जी जमीन आधीच भाताचं बी टाकून तयार केली जाते तिला ट्रॅक्टरने किंवा बैलाने पुन्हा एकदा नांगरलं जातं. या प्रक्रियेला चिखल तयार करणं असं म्हणतात. माती ओलसर व मऊ होते आणि लावणीसाठी योग्य अवस्था तयार होते. या लावणीसाठी लागणारी भाताची काडी म्हणजे रोप काही आठवड्यांपूर्वीच दुसऱ्या भागात पेरलेली असते. ते रोप वाढून आलं की काळजीपूर्वक त्याची पेंडी तयार केली जाते, म्हणजे ती मुळांसकट उपटून एका गाठीत बांधली जाते. हीच पेंडी मग मुख्य शेतात लावण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर पेंढी ज्या ठिकाणी लावायची आहे त्या ठिकाणी नेली जाते. एकीकडे रोप लावणे तर दुसरीकडे ट्रॅक्टर चिखल करणे असं चालू असते. यानंतर भाताची काडी म्हणजे रोप चिखलात लावलेली जातात. प्रत्येक रोप व्यवस्थित अंतरावर रेषेत लावलं जातं, जेणेकरून त्याचा वाढीवर परिणाम होणार नाही. ही प्रक्रिया खूप मेहनतीची आणि सहकार्याची असते. सर्वजण एकत्र येऊन ओल्या पायांनी उन्हात चिखलात ही लावणी करतात. या चिखलात लावलेली ही छोटी छोटी रोपं केवळ भाताची नाहीत, ती आहेत आमच्या श्रमांची, विश्वासाची आणि उद्याच्या अन्नाची बीजे. ज्या ठिकाणी रोपे लावणार आहे त्या कोपऱ्यातील पाणी चारी बाजूने समांतर राहावे यासाठी उंचावर असलेला चिखल खोऱ्याच्या साहाय्याने समांतर केला जातो. ही भात लावणी आहे मेहनतींची, श्रद्धेची आणि निसर्गाशी असलेल्या नात्यांची सुंदर कहाणी. मातीशी जोडलेली माणसे, त्यांच्या हातातली मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ. चला अनुभवूया भात लावणीचा हा पवित्र आणि जिवंत प्रवास. तुम्हाला आमची शेतीची परंपरा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.